अगदी सोप्या पद्धतीने आज आपण भरलेली मसाला भेंडी तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी भेंडी घेतलेली आहेत. ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कपड्याने पुसून कोरडी करून घेतलेली आहेत. भेंडीचं पुढचं आणि मागचं टोक काढून टाकायचं आहे. त्यानंतर ह्याचे 2 तुकडे करायचे आहेत आणि त्याला अशी चीर द्यायची आहे. तर मध्यभागी अशी चीर द्यायची जेणेकरून आपल्याला मसाला भरता येईल यामध्ये. या पद्धतीने मी हे भेंडी जी आहे ती चांगली तयार करून घेते आहे. बघा ह्यामध्ये व्यवस्थित असा मसाला राहील. भेंडी आपण इथे तयार करून घेतलेली आहेत. आता इथे मी व्हेजिटेबल चॉपर घेतलेला आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, छोटेच आहेत. आता ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर 5-6 लसूण पाकळ्या ह्या देखील मी चिरून घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 4 मिरची घेतलेली आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तीसुद्धा आपण बारीक चिरून घेऊ आणि ह्याला बारीक करून घ्यायचं आपल्याला. व्हेजिटेबल चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला पण हे बारीक करून घेऊ शकता. पण मिक्सरला बारीक केल्याने एकदम पाणी निघतं, त्यामुळे मी इथे असं चॉप करून घेतलेलं आहे. बघा व्यवस्थित हे बारीक झालेलं आहे. इतकंच बारीक आपल्याला हवं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. इथे मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. ते भाजलेले आहेत आणि त्याची सालं काढलेली आहेत. आता मिक्सरला ह्याचं कूट तयार करून घेऊ. तर इथे बघा कांदा जो आहे तो एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. आता भेंडीत भरण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्याकरता इथे आता आपण कांदा काढून घेतलेला आहे. त्यानंतर दाण्याचं कूट जे आहे ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालूया. बघा दाण्याचं कूट करताना ते मिक्सर चालू बंद करून करायचं, म्हणजे ते व्यवस्थित होतं. त्यानंतर इथे मसाले घालूया. धणा पावडर घातलेली 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा. यानंतर ह्यामध्ये घालणार आहोत आपण कश्मीरी रेड चिली पावडर, ही कलरसाठी आहे. 1 चमचा ती घेतलेली आहे. पाव चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर इथे घरचा मसाला आहे. घरचं लाल तिखट जे असतं ते. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता. कोथिंबीर घेतलेली आहे. तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर चटपटीतपणा येण्यासाठी इथे लिंबूचा रस आपण घालूया. जर लिंबू नसेल तर मग तुम्ही आमचूर पावडरचा पण वापर करू शकता इथे. आणि हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. चांगलं मळून एकत्र करून घेऊ, म्हणजे मग आपला स्टफिंग करण्यासाठी मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. आता ही भेंडी मी घेतलेली आहे. ह्या भेंडीमध्ये हा मसाला आपल्याला भरायचा आहे. कश्मीरी रेड चिली पावडर वापरल्यामुळे मसाल्याला छान असा रंग आलेला आहे. रंग येण्यासाठी ती मिरची पावडर आपण इथे वापरली होती. या पद्धतीने असे हे भेंडी जी आहे ती भरून घ्यायची आहेत. तर मी याच पद्धतीने सर्व भेंडी आता भरून घेणार आहे. सर्व भेंडी भरून झाल्यानंतर इथे आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे पाव चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे आणि पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे. चांगली फोडणी तयार होऊन द्यायची आणि त्यानंतर मसाला भरलेली भेंडी जी आहे ती त्यामध्ये घालायची आहे. हलक्या हातानेच आपण ह्याला थोडंसं परतून घेऊ. 1 मिनिटभर ह्याला आपण परतून घेतलेला आहे. त्यानंतर उरलेला जो मसाला आहे तो आपण ह्यावर ठेवून देऊया. असा वरतीच ठेवून द्यायचा आहे. गॅसची आच जी आहे ती मध्यमच ठेवायची आहे. आता मसाला जो बाउलमध्ये आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि सर्व मसाला काढून घ्यायचा. असं पाणी घातल्यामुळे भेंडी खाली करपणार देखील नाही. आता ही भेंडी आपल्याला शिजवायची आहे, त्यामुळे त्याच्यावर ताट ठेवायचं, ताटावर पाणी ठेवायचं आणि आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे एकदा आपण फिरवून घेऊया आणि त्यानंतर ही भेंडी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर झाकण ठेवूया आणि आपण हे शिजवून घेऊया. या पद्धतीने तुम्ही जर ही भेंडी बनवली तर अगदी झटपट तयार होते. आता ही आपण शिजवून घेतलेली आहे. भेंडी मस्त अशी तयार झालेली आहेत. बघा अगदी चटपटीत अशी मसाला भेंडी तयार झालेली आहे. रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि अतिशय चविष्ट ही भेंडी तयार होतात. झटपट तयार होतात. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा. ही मसाला भेंडी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, टिफिनला देऊ शकता. तर मस्त अशी झटपट होणारी रेसिपी आहे. आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. कशी वाटली ही मसाला भेंडी कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद. बाय बाय.